नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी किंवा तुमच्या व्यवसायासाठी फेसबुक प्रोफाईल कसं काढू शकता. तर त्याचं आपण प्रॅक्टिकली बघूया. तर चला आपण facebook.com हा जो ॲड्रेस आहे फेसबुकचा तो आपण टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे आधीच सोशल मीडिया प्रोफाईल आहे फेसबुकचं तर तुम्ही ते लॉग इन करून घेऊ शकता इकडून ॲज इट इज हे करून. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही याला इथं क्रिएट न्यू बटनावर क्लिक करून साइन अप करू शकता. जिथं तुम्हाला टाकायचं आहे तुमचं नाव, मी माझं नाव टाकतोय सध्या, दीपेश धोडी, अँड द जीमेल ॲड्रेस विच यू हॅव धोडी दीपेश 1998@gmail.com. देन तुम्हाला पासवर्ड टाकायचं आहे, देट आपण कोर्स 2024 हॅशटॅग, आणि सेम आपल्याला पासवर्ड परत रिएंटर करायचं आहे, कोर्स 2024 हॅशटॅग. ओके. देन तुमचं जी डेट ऑफ बर्थ असेल ती तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहे, जे काही तुमचं इयर वगैरे असेल ते. ओके, ते एकदा सिलेक्ट करून घेतलं की तुम्हाला पुढं अपडेट येत, लाईक जो कोड आहे तो तुम्हाला रिसीव होईल. तुम्हाला इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, फिमेल, मेल और कस्टम. जास्त करून तुमचं जे जेंडर आहे ते सिलेक्ट करा अँड देन साइन अप बटनावर क्लिक करा. ओके, प्लीज इंटर व्हॅलिड ईमेल ॲड्रेस. ओके, आपल्याला परत ईमेल टाकायचं ॲक्च्युली, dipes1998@gmail.com. ठीक आहे. मग इथं साइन अप बटनावर क्लिक करा. साइन अप बटनावर क्लिक केलं की इथं तुम्हाला OTP टाकायला ऑप्शन येतं, हे यावर क्लिक करा. एकदम जायला क्रिएट न्यू अकाउंट, किंवा ऑलरेडी तुमचं असेल तर ते पण तुम्ही हे करू शकता. इथं बघा तुम्हाला नवीन ऑप्शन आलं, लाईक इथं कोड टाकायचं ऑप्शन आलं तुम्हाला, बरोबर. तर इथं तुमचं कोड टाका किंवा क्लायंटचा कोड टाका आणि ते तुम्हाला इथं तुमचं जे फेसबुक प्रोफाईल आहे ते तुम्हाला सक्सेसफुली क्रिएटेड दिसेल. इथं आपलं ऑलरेडी क्रिएटेड आहे म्हणून आपण इथं हे करत नाही, तर आपलं ते मर्ज होऊन जाईल. सो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तुमचं किंवा तुमच्या क्लायंटचं फेसबुक प्रोफाईल जे आहे ते तुम्ही काढून घ्या सक्सेसफुली.